प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यावर देशामध्ये एक जनतेच्या मनात भावना निर्माण झाली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटारडेपणा काँग्रेसने केला होता तो खोटारडेपणा उघड झाला। काँग्रेसने मागासवर्गीय समाजाला कन्फ्यूज केलं की मोदीजी संविधान बदलणार आहे। आदिवासी समाजाला सांगितलं मोदीजी आरक्षण काढणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज, ओबीसी समाज, एसटी समाज, मागासवर्गीय जनता ही काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडली। काँग्रेसने सांगितलं होतं की आमचा खासदार निवडून द्या, 8,500 रुपये महिलांना आम्ही खटाखट देऊ। काँग्रेस उघडी पडली। काँग्रेसचा खोटारडेपणा देशामध्ये उघड झाला आणि मोदींचा आत्मविश्वास, मोदींचं सरकार जे 2029 पर्यंत आहे, 2029 पर्यंत मोदींचं सरकार असल्यामुळं राज्याला सुद्धा डबल इंजिन सरकारची गरज आहे। हे आता हरियाणाच्या जनतेला, जम्मू काश्मीरच्या जनतेला आणि देशातल्या सर्व जनतेला आता कळायला लागला आहे की मोदीजी 2029च्या जून पर्यंत प्रधानमंत्री असले आहेत आणि त्यामुळं त्या राज्यांनी सुद्धा मोदींच्या पाठीशी राहून विकसित भारताच्या संकल्पना साथ दिली पाहिजे। आपलं राज्य सुद्धा विकसित केलं पाहिजे। प्रधानमंत्री मोदीजी सोबत आपण जर राहिलो तरच राज्य विकसित होऊ शकतं। म्हणून मला वाटतं हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये मोठा विजय झाला। शेवटी डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा, देशाचा, महाराष्ट्राचा किंवा आमच्या जर राज्याचा विचार केला राज्याचा, तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं सुद्धा विकासाचं, या महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणायचं असेल तर डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी महत्वाचं आहे। आणि म्हणून त्या राज्याच्या जनतेला आता असं वाटतं आपण मोदींच्या पाठीशी राहिलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने मोदीजींनी तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यावर 100 दिवसाचा जे अजेंडा मोदीजींनी राबवला देशाच्या विकासाचा, राज्याच्या विकासाचा, म्हणून त्या ठिकाणी जनता ही आता मोदींच्या मागे उभी झाली आहे। आणि महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला हे चित्र दिसेल। महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे, या महायुतीला प्रचंड मतदान होईल, कारण डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात गरज आहे। जसं हरियाणामध्ये डबल इंजिन सरकार लोकांनी निवडलं, जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं, महाराष्ट्रात सुद्धा पुढच्या काळामध्ये डबल इंजिन सरकार येईल। आणि महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न आम्ही बघितलं आहे। आमच्या तिघेही जे नेते आहेत महाराष्ट्राचे महायुतीचे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, एकनाथजी आहे, या तिघांनी जी महायुती आणि महाराष्ट्रामध्ये आहे, या महायुतीच्या माध्यमातून आम्ही समोर जाऊ। आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये जिल्ह्यामध्ये जल्लोष साजरा होतो आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुती हरियाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या विजयाचा जल्लोष करतो आहोत आणि या जल्लोषातनं महाराष्ट्र जिंकूया, महायुतीला जिंकवूया आणि महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आणूया, या भूमिकेतनं आम्ही काम करतोय। नेहमीप्रमाणे वोटिंग चुकीचं झालं तिथं